तर हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आज आहे मंगळवार आणि रात्री ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर तुम्ही बोलाल की कालच्या व्हिडिओमध्ये पण हाच ड्रेस आणि आजच्या. तर काल एक तो सकाळी व्हिडिओ काढला होता, कारण सकाळी मी ते बनवलं होतं आणि हा संध्याकाळचा व्लॉग आहे. तर आज काहीतरी खास असं करणार आहे मी माझ्या आवडीचं खूप दिवसांनंतर, त्याच्यामुळे मग मी ब्लॉग स्टार्ट करत आहे. तर बघा, आज मी बनवणार आहे खेकडे. तर मला खूप आवडतात खेकडे, म्हणून मी आज खेकडे घेतले होते आणि आले होते इथं मच्छी घेते मी. तो आला होता विकायला आणि तो बोलला की खेकडे आहेत. त्याला माहिती आहे की खेकडे असल्यानंतर मी घेते. तर त्याच्यामुळे तो आला होता. तर मग मला पण खूप दिवस झाले खाल्ले नव्हते, त्याच्यामुळं असं वाटलं की घ्यावं. मग मी घेतले आणि ठेवले होते सकाळी, धुवून वगैरे पाण्यामध्ये ठेवले होते. सकाळी घेतले होते आणि संध्याकाळी, कारण सकाळी तर ऑलरेडी स्वयंपाक वगैरे झाला होता, टिफिन ह्यांचा दिला होता, त्याच्यामुळे काय करणार नव्हते, कोण खायला पण नव्हतं. आणि सकाळची मग ठेवलं मी पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करून तर त्यानेच दिले होते साफ करून. आणि बघा, याच्यामध्ये ना माती वगैरे होती, रेती थोडीशी. तर तो म्हटलेला मला की, मी विचारलेलं काळं काय आहे, तर तो बोलला की ती माती वगैरे आहे, स्वच्छ धुवून घ्या. मग आता धुवून घेते मी. तर आता संध्याकाळी बघा, आदिराजला ट्यूशनला वगैरे सोडले आणि त्याच्यानंतर माझा स्वयंपाक आता स्टार्ट झाला आहे. भात तर झालेला, ठेवलेला गॅसवर. आणि आता अजून एकदा म्हणजे परत मी धुवून घेतले चांगले खेकडे, कारण पाण्यात जरी ठेवले होते तरी पण त्याची काय माती वगैरे निघाली नव्हती. काय खेकड्यांची माती का काय असतं ते, समुद्रातली रेती वगैरे असेल काहीतरी. तर बघा, भात इथे होतो आहे आणि आता मी त्याच्या मोठ्या नांग्या असतात ती साईडला काढून ठेवायच्या आणि ते पेटी असते, काहीतरी म्हणतात त्याला, आम्ही पेटी म्हणतो. तर ते पण साईडला काढायचं आणि जे छोट्या एकदम नांग्या असतात छोट्या त्या सगळ्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. तर आता गावाकडं तर खलबत्त्यात वगैरे कुटतात, पण इथं खलबत्ता वगैरे नाही माझ्याकडं. खलबत्ता छोटे वगैरे असतात, पण माझ्याकडं छोटा पण नाही आणि काहीच नाही, पण मिक्सरलाच दरवेळेस बारीक करून घेते. तर आता मग मिक्सरमध्ये फिरवून घेणारे, पाणी टाकून 2-3 वेळा चांगलं फिरवून घ्यायचं आणि जो त्याचा रस निघतो तो आपल्याला गाळून घ्यायचा असतो. तर मी तर म्हणजे लहानपणापासून खेकडे घरी तिकडे खूप खाल्लेत, माझे वडील आणायचे आणि मला तर लय आवडतात, भरपूर आवडतात खेकडे. त्याच्यामुळं मला करायचे पण माहिती आहेत आणि साफ पण करायचं एवढं काही नाही. फक्त ते जिवंत खेकड्या नाही धरू शकत किंवा नाही मोडू शकत, त्याच्या नांग्या मेलेल्या असल्यावर त्याच्या नांग्या वगैरे सगळं मी साफ करू शकते, मला येतं. तर बघा, आता मिक्सरमध्ये मी हे करून घेणार आहे बारीक. तर आपल्याला गाळून घ्यावं लागणार आहे. तर गाळायला पण माझ्याकडं काही नाही आहे. मग जी आपण पुरण वाटतो ना, ती चाळणच आहे माझ्याकडं. मग मी त्यानेच गाळून घेते, कारण एवढ्या चहाच्या गाळणीशिवाय दुसरी गाळणच नव्हती आणि मग तीच होती माझ्याकडे चाळण. मग त्यानेच मी दरवेळेस घेते गाळून. तर ते चांगलं आपल्याला हे करायचं आहे, 2-3 वेळा म्हटलं तरी चालेल. मिक्सरमधून चांगलं आपल्याला फिरून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याच्यातलं सगळं व्यवस्थित निघत नाही तोपर्यंत मिक्सरला 2-3 वेळा पाणी टाकून आपल्याला फिरून घ्यायचं आहे. तर मी तर अशी करते बघा, म्हणजे आमच्या इकडे असंच करतात खेकड्याचं कालवण. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असू शकते, तर मी माझ्या पद्धतीने असं केलं आहे. तर ही चाळण आहे बघा, तर ही धुवून घेतली मी आणि मी ह्याच्यामध्ये ठेवते फ्रूट्स. तर फ्रूट्स होते, मग ते काढून ठेवले आणि धुवून घेतली. आता भात तर होतो आहे आपला, तोपर्यंत मग हे बारीक करून ठेवते. मसाल्याची पण तयारी करायची आहे. तर मी एक ह्यांना काम सांगितलेलं, म्हटलं मला तर आता काही जमणार नाही आहे, तर आराध्याचा बड्डे पण आहे, तर मग चॉकलेट्स वगैरे, फरसाण वेफर्स वगैरे आणायला लावलेलं त्यांना. आणि पहिल्यांदा मी काहीतरी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं होतं. हा लगेच बोलले होते, नाहीतर या 17 लफडी सांगत बसतात, मला हे काम आहे, मला ते काम आहे, मला लेट होणार आहे. पण आज पहिल्यांदाच असं काय बोलले नाहीत, हा लगेच बोलले. मग म्हटलं एक माझं टेन्शन गेलं, ते एक आणायचं. आणि बड्डे असला पण छोटा करू मोठा करू, पण त्यासाठी धावपळ ही करावीच लागते, सगळं आपल्याला व्यवस्थित बघावंच लागतं. दुसरं कोण बघणार आहे, मलाच बघावं लागतं.
हे काय एवढे मदत नाहीत करत कशामध्ये, कारण त्यांना त्यांचंच काम एवढं असतं की त्यांना वेळच भेटत नाही त्याच्यामुळे. तर ह्या पद्धतीने बघा मी आधी फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता पाणी टाकते. पाणी टाकल्यावर परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि थोडंसं फिरवून घेऊन मग ते पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने 2-3 वेळा ती प्रोसेस करायची. जोपर्यंत त्याच्यातलं सगळं निघत नाही तोपर्यंत ते काढायचं आहे आणि आपल्याला ते 2-3 वेळा तरी आय थिंक फिरवावं लागतंच. त्याशिवाय त्याच्यातलं सगळं काही रस असतो तो निघत नाही. तर आता मी बघा आता गाळून घेते. तर या पद्धतीने झालं आहे बघा, ते असं पूर्ण नांग्यांचा चुरा झाला आहे आणि त्याच्यातलं जे असतं ते काय बोलतात ते बाहेर म्हणजे हे होतं आणि तेच खरं आमटीमध्ये म्हणजे त्या खेकड्याच्या कालवणात तेच खरं छान टेस्ट देतं. तर या पद्धतीनं हलवून घेतलं बघा चांगलं. त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला गाळून घ्यायचं आणि परत एकदा ते मिक्सरला फिरवायचं. असं 2-3 वेळा तरी प्रोसेस करायची, मगच त्याच्यातलं सगळं निघतं. तर बघा हे लास्टचं या पद्धतीनं असं घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे चांगलं हाताने दाबून त्याच्यातलं पाणी काढायचं आहे, कारण चमच्याने तर एवढं दाबायला व्यवस्थित येत नाही. तर मग मी हातानेच मग दाबून त्याच्यातलं सगळं पाणी काढून मग शेवटी ते कचऱ्यात टाकायचं आहे. बघा एवढं पाणी निघालं आहे आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला जेवढं कालवण पाहिजे तेवढं म्हणजे थोडं ॲड करायचं आहे पाणी. एवढंच पाणी नाही टाकायचं, कारण ह्यानं घट्ट होतं कालवण ह्याचं खेकड्याचं. तर एवढे खेकडे आहेत बघा, स्वच्छ धुवून घेतलेत आणि मोठमोठ्या नांग्या आहेत ना त्या खाण्यासाठी ठेवल्यात, कारण त्याच्यामध्ये खायला असतं. बारक्या नांग्या तेवढं काय खायला येत नाहीत, फोडायला पण येत नाहीत व्यवस्थित. तर असं एवढं आहेत बघा. तर आता इथे मी घेतला आहे मसाला बनवायला. मसाला काय तर जो आपण चिकन मटनला बनवतो तोच मी मसाला करते, वेगळा काही नाही करत. तर कोणाकोणाची पद्धत वेगळी असेल, कोणी काय काय वेगळं टाकत असेल, पण मी नाही टाकत. आमच्या इकडे असंच बनवतात. तर मग मी जे आपलं लसूण खोबरं कांदा आलं कोथिंबीर एवढाचाच मसाला बनवते. तर हे सगळं भाजून घ्यायचं आहे, कांदा खोबरं वगैरे सगळं. तर आता मी फटाफट मसाला करून घेते आणि मग पुढं बघूया आपण मी आता कशी बनवते. तर असंच कंटिन्यू राहा. तर सगळा मसाला भाजून घेतला आहे बघा, कांदा पण झाला भाजून. आता थंड व्हायला ठेवते. थंड होण्यासाठी ठेवला आणि आता भाकरी करून घेते, म्हणजे मसाला थंड होईपर्यंत भाकरी होतील आणि नंतर मग खेकड्याचं कालवण करता येईल. तर बघा ही लास्टची भाकरी आहे. तर 3च भाकरी केल्या होत्या आणि 3 करत नाहीत म्हणून, म्हणजे एक छोटी केली होती, 3 तिगाड कान बिगाड असं म्हणतात. तर त्याच्यामुळे तर शिल्लकच राहते कधी कधी, तर कधीतरी संपते. नाही तर दरवेळेस 3च भाकरी मला दररोज कराव्या लागतात, पण 3 करत नाहीत त्याच्यामुळे एक छोटी भाकरी करावीच लागते. इथं आराध्या स्कूलचं म्हणजे काय होमवर्क नाही सांगत होती, मी तिला बोलत होते. तर बघा माझी मान सारखी, म्हणजे मानाचा मला प्रॉब्लेम आहे, सारखी दुखत असते मान, त्याच्यामुळे अशी मोडावी लागते सारखी, म्हणजे कंटिन्यूस आता 2 दिवस झाले तर सारखीच म्हणजे दुखती आहे मान, अवघडून येते. त्याच्यामुळे मग मी तशी करत होते. आणि मागच्या एक व्हिडिओमध्ये तो तुम्ही बघितला असेल की मी मान अशी करते, तर सारखी म्हणजे ती दुखत असतं, त्याच्यामुळे मग मला अशी ती हलवावी लागते. तर झाली बघा भाकरी. आता ही लास्टची छोटी भाकरी, दामटी म्हणतो आम्ही. ही दामटी पण नाही, जरा मोठीच झाली. तर आधी बोलायचे की लग्नाच्या आधी की छोटी भाकरी खाल्ली ना की लग्नात पाऊस पडतो, किंवा दामटी खाल्ली ना की म्हणायचे माझ्या चुलत्या वगैरे म्हणायची की दामटी खाऊ नको नाहीतर तुझ्या लग्नात पाऊस पडेल. तर आता ते आठवलं, दामटी म्हणजे एकदम छोटी भाकरी म्हणायची खाऊ नको, तर ही दामटीच झाली छोटी म्हणजे भाकरी. तर मसाला थंड झाला आहे, आता मी मसाला वाटून घेते. आपली भाकरी पण झालेली आहे.
आणि आता काय यांनी तर काय खाल्लंच नाही. त्यांचं जेवण लेट झालेलं होतं. घरी आल्यानंतर मला सांगितलं, मी सकाळीच खेकडे घेतले तेव्हाच ह्यांना सांगितलं होतं की आज मी खेकडे घेतलेत आणि संध्याकाळी बनवणार आहे, तर तुम्ही बाहेर काय पण खाऊन येऊ नका किंवा म्हणजे जेवण वगैरे बाहेरून येऊ नका. तर मी घरी खेकडे घेतलेत. हा मला म्हटले आणि घरी आल्यानंतर मग म्हणतात की मी 4 वाजता जेवलो आहे, मला भूकच नाही आहे, काम लय होतं त्याच्यामुळे वेळ झाला जेवायला आणि काय ते काय एवढे मनासारखं काय जेवलेच नाहीत. पण मी मात्र काही टेन्शन घेत नाही कोणाचं आणि माझं तर आवडीचं होतं खेकडं म्हणल्यानंतर मग मी काय सुट्टीच दिली नाही. आदिराज आणि मी दोघांनी असं भरपूर पोट भरून खाल्लं खेकडं आणि कालवणसुद्धा. आणि जरी सर्दी झाली असेल ना तरी त्या म्हणजे रस्स्यानं सर्दी जातेच. रस्सा प्यायचा थोडासा, मग काय भारीच. सर्दी नसली तरी सर्दी येते तात्पुरती म्हणजे रस्सा वगैरे पिताना, आणि जरी सर्दी ऑलरेडी असेल तरी सर्दी जाते त्या रश्शानं. रस्सा चांगला असतो प्यायला खेकड्याचा. कोणाकोणाला खेकडे आवडतात नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर भाकरी भाजत भाजत बघा मसाला पण करून घेते, कारण 8:30 वाजा आलेले, 8:30 वाजत आलेले आणि आधीला पण घ्यायचं होतं. तर हे मार्केटला गेले होते, त्यांना जे काम सांगितलं होतं चॉकलेट्स वगैरे आणायचं ते करायला. तर चॉकलेट पण म्हणजे कसं स्कूलमध्ये द्यावे लागतात, ट्युशनमध्ये द्यावे लागतात, परत व्हॅनमध्ये वेगळीच मुलं असतात व्हॅनमधल्या मुलांना. तर बघा आपल्या भाकरी झालेल्या आहेत. आराध्याचं 2 दिवस झालं आधीच चाललेलं, एवढी चॉकलेट आणा, ट्युशनला पण द्यायचे, टीचरला वेगळ्या कॅडबरी द्यायच्या, असं तिचं आधीच सांगितलेलं पप्पांना तिनं की जास्त चॉकलेट आणा. तर आता मसाला पण झालेला आहे आणि आता ह्याच पातेल्यात मी करणार आहे, त्याच्यामुळे या पातेल्यातलं थोडं वतून घेते ते आणि मग पातेलं धुवून त्याच्यामध्ये करणार आहे, कारण ह्याच्यापेक्षा मोठं पातेलं नाही आहे माझ्याकडं, एवढंच आहे आणि होतील त्याच्यात म्हणजे बसेल, जास्त काही खेकडे नाहीत त्याच्यामुळे म्हटलं पुरेल त्याच्यामध्ये. मग त्या पातेल्यामध्ये आता करणार आहे खेकड्याचं कालवण. तर असेच कंटिन्यू राहा, बघा मी कशी करते. तर बघा इथे मी केस कटिंग केलेले आणि खूप छान वाटत होतं असं बांधल्यावरती. बघा एकदम बरोबर झाले ती, खालीवर एवढं दिसत नाहीत बघा, आणि खूप छान वाटत होतं मला. आणि पोनी बांधल्यानंतर पण छान वाटत होती. आणि मी असे वर मी जास्त करून असं आंबाडाच घालायचे, पहिली केसं थोडी होती तेव्हा, पण आज खूप छान वाटत होतं अशी केसं म्हणजे असं बांधल्यानंतर असा क्लचर लावलेला, तर खूप छान वाटत होते कटिंग केल्यामुळे. तर कटिंग तर केलंच पाहिजे केसांना, त्याच्यामुळे थोडी वाढतात तरी. ट्रिम 1 महिन्यातून 2 महिन्यातून केलंच पाहिजे थोडं थोडं केसांना. तर चला आता आपण खेकड्याचं कालवण बनवूया. तर तेल टाकलं आहे, जास्त पण तेल नाही टाकायचं, रेग्युलर जेवढं आपण 1-2 चमचा टाकतो. आपण चिकनला किंवा मटनला बघा थोडंसं एक्स्ट्राच तेल टाकतो तरी येण्यासाठी, पण खेकड्याला तसं काय नाही, मसाला भाजण्यापुरतं तेल टाकायचं. आणि जरी आपण मसाला भाजून घेतला असला तरी आपल्याला परत तेलामध्ये चांगला मसाला भाजायचा आहे. कच्चा वास त्याचा आला नाही पाहिजे. कच्चा वास म्हणजे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मसाला चांगला भाजायचा, नाहीतर मग ते कालवणाला चवच लागत नाही. अजिबात वेगळीच चव येते कच्चा असे मसाल्याची. त्याच्यामुळे भाजायला वेळ लागला तरी चालेल, पण बारक्या असे छोट्या गॅसवर ना चांगलं 2-4 मिनटं तरी 5-6 मिनटं तरी भाजायचाच मसाला. आणि मग त्याच्यानंतर आपलं जे चटणी वगैरे असतं ते ॲड करायचं. तर आता मी मसाला भाजून घेते. मला खेकडे खूप आवडतात. तर आज ज्याच्याकडून मी मच्छी घेते, मासे घेते, तो खेकडा आणतो. तर त्यांनी आज आणले होते, तर ते मला म्हटले की खेकडे आणलेत घेते का, तर मग खूप दिवस झाले खाल्ले नव्हते, मग मी घेतले, कारण मला बघितल्याच असं हे झालं की म्हटलं हा चला आज मंगळवार पण घ्यावं. मग घेतले. तर हे 200 रुपयाचे खेकडे आहेत बघा, 200 रुपयाचे आहेत खेकडे. त्यानेच साफ वगैरे करून दिले. तर गावाकडे खूप छान भेटतात, काळ्या पाठीचे असतात, म्हणजे काळे असतात खेकडे गावाकडचे.
गावाकडे माझे वडील आणायचे, वडीलच साफ करून द्यायचे आणि मग त्या नांग्या असतात ना ह्या मी मिक्सरमध्ये छोट्या छोट्या बारीक केल्या, ते आम्ही खलबत्त्यात बारीक करायचो. माझे वडील खलबत्त्यात लावायचे कुटायला, मग ते तर आम्ही खलबत्त्यात करायचो ते, पण भारी व्हायचं. माझे वडील करायचे कालवण, खूप छान करायचे. तर त्यांचंच मी पण शिकली आहे, त्यांच्याच पद्धतीनं करते आहे. कॅमेरा असं का होतं आहे काय माहिती. आणि लहान होतं तर ते नांग्या वगैरे फोडून खायला यायचं नाही. मग वडील अशी वटकावण आम्ही म्हणायचो, ते वटकावण असायचं असं ताटाला लावायचं आणि त्याच्यामध्ये कालवण, मग ते वटकावण असायचं त्यानं फोडून द्यायचं आम्हाला खायला. मच्छी पण आणली तरी मग त्याच्यातले काटे काढून मग आम्हाला द्यायचे खायला. तर इथं आराध्याचं बघा पप्पा घेऊन आले चॉकलेट, की तिचं चालू झालं एक ह्याला एक त्याला एक ट्युशनला बॉक्स असं सांगत होती पप्पांना तिच्या. तर तिचे पप्पा म्हणले आहेत भरपूर, सगळ्यांना पुरतील. तिला म्हणजे खूप एक्साइटमेंट, एवढी एक्साइटमेंट बड्डेसाठी की ती सकाळी पण उठवलं की लवकर उठायची. म्हणजे दररोज तर लेटच उठती, पण बड्डेच्या आहे ना कधी यायचा बड्डे तिला असं झालेलं. तर मसाला चांगला आपला भाजून झाला बघा आणि त्याच्यामध्ये मी टाकली आता हळद. 5-6 मिनिट तरी मी भाजला असेल. तर हळद टाकली, आता टाकणार आहे त्याच्यामध्ये चटणी. तर तिखट खूप छान लागतं, म्हणजे तिखटच छान लागतं कालवण. ते खेकड्याचं पाणी जरा असं गोडसर असतं, त्याच्यामुळे जरा चटणी जास्त टाकायची. आपण रेग्युलर टाकतो कालवणाला त्यापेक्षा थोडी जास्त टाकायची. तर मग आम्हाला पण झणझणीतच आवडतं चांगलं, त्याच्यामुळे मग मी जास्त चटणी टाकली आणि मस्त झालेलं कालवण. मी तर खूप म्हणजे माझं तर काय बोलतात खूप छान, म्हणजे मी पोट भरून जेवले, एवढं छान झालेलं. आणि मी काय नाही टेन्शन घेतलं ह्यांचं की हे खाणं, म्हणलं खा, नसेल खायचं नका खाओ, माझं मी आपलं खाणार, कारण त्यांना पण माहिती आहे मला खेकडं आवडतात. तर हे आले काहीतरी इथं सांगत होते अंगठीचं. तर हे आले तरी माझा स्वयंपाक झाला नव्हता बघा. 8:30 वाजलेले आणि मग मी ह्यांनाच पाठवलं, म्हटलं आदिराजला घेऊन या ट्युशनवरून. मी असा मसाला आता अर्धवट ठेवून कुठं जाणार आणायला त्याला. मग त्यांना सांगितलं घ्यायला मी, त्यांनी जाऊन आणलं ट्युशनवरून. तर चटणी टाकल्यावर पण आपल्याला 1-2 मिनटं चांगला भाजायचा आहे मसाला. तिथली पोरगी भेटली चॉकलेट घेऊ लागली मला ती. कशी काय ओळखलं? बघते ना, अरे मग सर बघू सर एकटीच होती मला, इथं जॉबला एवढं नाही विचारत नाही, चॉकलेट गडबड होतं एवढं नाही विचारत. आता बघा किती वेळ मी मसाला भाजत होते, चांगला मसाला भाजायचा आहे. आता टाकलेत खेकडे त्याच्यामध्ये. तर खेकड्यांना पण चांगला मसाला लागला पाहिजे. 2-3 मिनिट चांगला हलवून घ्यायचे आहेत खेकडे आणि वाफ पण द्यायची 1-2 मिनटं त्याला. तर बघा आता या पद्धतीनं मी करते, कसं झाकण ठेवते. तर सगळा मसाला व्यवस्थित लागला ना खेकड्यांना की मग झाकण ठेवायचं आहे. परत 1 मिनिट ठेवायचं आहे झाकण, म्हणजे असं त्याला वाफ बसते, म्हणजे वाफलत्यात आपण बोलतो ना, तर त्याच्यामुळे पण कालवण चांगलं होतं. मग अशी वाफ द्यायची, परत काढायचं झाकण, 1-2 मिनिट हलवायचं, परत ठेवायचं आणि मग परत काढायचं झाकण आणि नंतर मग आपल्याला ते पाणी ओतायचं. तर ही बघा एवढं असं पोत्याचीच बॅग होती,
एवढ्या बॅगमध्ये त्यांनी ते चॉकलेट, वेफर्स, फरसाण आणलं होतं. तर खूप छान बॅग दिलेली त्यांनी, मार्केटमधून आणलं होतं. तर झालं आहे बघा, हलवून घेते मी. काय चाललं आहे यांचं बोलायचं काय माहीत, मला आता आठवत नाही आहे. आणि बघा, जे आपण पाणी करून घेतलं होतं खेकड्यांचं ते ओतलं आहे. आणि एक्स्ट्रा पण पाणी ओतायचं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे, जसं पाहिजे. जास्त घट्ट की नंतर थोडंसं घट्टच होतं ते कालवण, त्याच्यामुळे पाणी ओतायचं आहे एक्स्ट्राचं. मीठ टाकायचं आहे, मीठ पण टाकलेलं आहे मी. तर इथं गाणं लागलं होतं कोणतं तरी टी व्हीला, ते मी बोलत होते. तर बघा, एवढा केला आहे रस्सा मी. उकळल्यानंतर थोडासा कमी होईल, पण मला घट्टच वाटत होतं. मी म्हटलं बघू परत कसं काय होतं आहे, पण झालं व्यवस्थित. आता झालेलं आहे आपलं खेकड्याचं कालवण. मस्त असं उकळून घेते, तोपर्यंत किचन क्लीन वगैरे करून घेते, तोपर्यंत कालवण आपलं मस्त शिजल. आराध्याचं बघा चाललं आहे नाचायचं. ती एवढी एक्साईट झाली की काय बोलायचंच नाही. तर झालं आहे आता. एक्स्ट्राचं थोडंसं पाणी ओतलं आहे मी, कारण मला घट्ट वाटत होतं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी आणखीन ॲड केलं. आणि या दोघांचं चालू झालं बघा चॉकलेट. बघितलं मग काय, आता गप्प बसतच नाही ती. आता उद्याच्या दिवस उजाडते का नाही काय माहीत, नाहीतर रात्रीतच चॉकलेटच संपतील असं वाटतंय. ऑलरेडी 2-3 खाऊन झाली होती. तर आता किचन वगैरे क्लीन करून घेते. आणि भांडी बघा एवढी पडलेत, तर भांडी पण घासून घेते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि एक लाईक तर करा. तर सगळं काम वगैरे झालं होतं, आता झोपायचं होतं. तर आराध्याला म्हटलं विश करावं, कारण ती तर काय 12 वाजेपर्यंत नाही जागणार. ऑलरेडी तिला झोप आलेली. तर तिला विश केलं बघा मी. म्हटलं 12 वाजेपर्यंत तर काय आता ती नाही जागणार, तर आत्ताच विश करावं, कारण उद्या तिचा बड्डे आहे. तर आपलं एक म्हणजे तिला पण एक्साइटमेंट होती खूप, त्याच्यामुळे तिला खूप छान वाटलं मी आत्ता विश केल्यानंतर. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स काय असतील कमेंट्स करा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.